तर मित्रांनो, छावा हा चित्रपट रिलीज होऊन 4 आठवडे पूर्ण झाले तरी देखील या चित्रपटाची घोडदौड अजून सुरूच आहे। काही दिवसापूर्वी हा चित्रपट तेलुगू भाषेमध्ये देखील डबिंग करून रिलीज करण्यात आलेला आहे। चित्रपटाच्या यशामुळे एक गोष्ट साफ होते की देशातील जनता संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याबद्दल किती जागृत आहे। छावा चित्रपटाने पहिल्या 4 आठवड्यामध्ये हिंदीमध्ये 540 तर तेलुगू भाषेमध्ये 11 कोटींपेक्षा जास्त अशी एकूण 550 कोटींपेक्षा जास्त कमाई फक्त भारतामध्ये केलेली आहे। तर वर्ल्ड वाईड कलेक्शन पाहता ही आकडेवारी जास्त आहे। चित्रपटाने हिंदी भाषेमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 225 तर दुसऱ्या आठवड्यामध्ये 186 तर तिसऱ्या आठवड्यामध्ये 84 आणि चौथ्या आठवड्यामध्ये 43 अशी एकूण 540 पेक्षा जास्त कोटींची कमाई केलेली आहे। तसेच चित्रपटाने तेलुगू भाषेमध्ये पहिल्या दिवशी 2.63 दुसऱ्या दिवशी 3.31 तिसऱ्या दिवशी 2.22 तर चौथ्या दिवशी 1.24 कोटी पाचव्या दिवशी 95 लाख तर 6व्या दिवशी 70 लाख अशी एकूण 6 दिवसांमध्ये 11 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे। यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की फक्त उत्तर भारतातच नाही तर दक्षिण भारतात देखील महाराजांचा आदर करणारे किती लोक आहेत। छावा चित्रपटाने आता रणबीर कपूर यांच्या ॲनिमल चित्रपटाची कमाई 553.87चं बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि आता बॉलिवूडच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीत सामील झालेला आहे। या पलीकडे फक्त 2 चित्रपट या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत। पहिला चित्रपट आहे शाहरुख खान यांचा जवान 640 कोटी तर दुसरा चित्रपट आहे स्त्री 2 597.99 कोटी। प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर येणाऱ्या काही दिवसात छावा हा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल। तर मित्रांनो, तुम्ही देखील हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की पहा आणि जर पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी मराठी या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।